आणि एकूणच या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगत असताना मुख्यमंत्री एकीकडे आक्रमक झालेले दिसतात। विरोधकांच्या अनेक कुंडल्या आमच्या हातात आहेत आणि वेळ पडल्यास त्या बाहेर काढू असं आक्रमक वक्तव्य मुख्यमंत्री यांनी केलेलं आहे आणि विरोधकांचं नाक दाबण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। विरोधकांना जोरदार टोला त्यांनी हाणलेला आहे। कुठचं अस्त्र कधी आणि कुठे वापरायचं हे आम्ही ठरवणार असं आक्रमक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलंय। रश्मी पुराणिक आमच्या प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। रश्मी, मुख्यमंत्री अचानक खूप आक्रमक झालेले दिसतात। 2 दिवसाची बैठक सुरू आहे आणि आज बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांचं भाषण होतं। ज्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष होतं। मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये राज्य सरकारने केलेली कामं असतील किंवा सध्या मराठा मोर्चा जो चालू आहे राज्यात त्यावर वक्तव्य केलं आहे। त्याचबरोबर ज्या पद्धतीने भाजपावर सगळ्या बाजूंनी टीका होत आहे, अगदी सत्तेत त्यांच्यावर बसलेल्या शिवसेनाकडनं देखील टीका होते, त्यावर कुठेतरी इनडायरेक्टली बोलताना, अप्रत्यक्षपणे बोलताना मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे की भाजपा हा पक्ष सध्या राज्यामध्ये सेंटर स्टेजवर आलेला आहे, त्यामुळे सर्व पक्ष आपल्या विरोधात बोलत आहेत। परंतु विरोधकांचे किती आरोप झाले, हल्ले झाले तरी त्यावर न डगमगता आक्रमकपणे सामोरे जा। स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या निवडणुकांना सामोरे जा, सरकारची कामं लोकांपर्यंत पोहोचवा। आणि त्याच वेळेला त्यांनी असं स्पष्ट केलं आहे की विरोधकांच्या ज्या सर्व कुंडल्या आहेत त्या माझ्या हातामध्ये आहेत, त्याचा अस्त्र म्हणून नक्कीच योग्य वेळी वापर करता येईल, त्याचा कसा वापर करायचा हे माझ्या हातात आहे। परंतु तुम्ही मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांना सामोरे जा, आक्रमक व्हा आणि निवडणुका जिंका। कुठेतरी ह्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये हा संदेश देण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे की सरकार आपल्या पातळीवर सर्व कामं करत आहे, पण विरोधकांचा जो हल्ला होत आहे त्याच्यासमोर डगमगून जाऊ नका। नम्रता, नक्कीच, त्यामुळे विरोधकांचं नाक दाबण्याचं अस्त्र आपल्या हातात आहे असं आक्रमक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। त्यामुळे आता कदाचित विरोधक सावधान राहतील।